एमबीबीएस साठी पहिला प्रेफरन्स नेहमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतो, पण समजा जीएमसी मिळत नसेल तर दुसरा पर्याय एमबीबीएस प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये करणं हा असू शकतो। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातल्या टॉप 10 सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचे 2025 चे राऊंड 3 चे कट ऑफ्स बघूया। बऱ्याच वेळा सेमी गव्हर्नमेंटलाच प्रायव्हेट सुद्धा म्हणतात, ते तितकेसे बरोबर नाही। सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस यांच्यामध्ये काय फरक आहे ते मी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलंय। चला तर बघूया महाराष्ट्रातल्या टॉप 10 सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचे 2025 चे राऊंड 3 चे कट ऑफ्स। महाराष्ट्रातलं टॉपचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे के.जे. सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई। या कॉलेजची फी बऱ्यापैकी जास्त असून सुद्धा तुम्ही बघताय की या कॉलेजचा एमबीबीएसचा क्लोजिंग कट ऑफ बऱ्यापैकी हाय गेलेला आहे। मी तुम्हाला आयक्यू कोट्याचे सुद्धा कट ऑफ सांगणार आहे। दुसऱ्या क्रमांकावर येतं तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई। या कॉलेजचे कट ऑफ तुम्ही स्क्रीनवर बघत आहात। किती ऑल इंडिया रँकवर आणि किती नीट स्कोअरवर महाराष्ट्र सीईटी सेलच्या राऊंड 3 मध्ये या कॉलेजचे एमबीबीएस क्लोज झाले हे तुम्हाला आम्ही दाखवत आहोत। तिसऱ्या क्रमांकावर आहे काशीबाई नवले मेडिकल कॉलेज। हे पुण्यातील एक जुने आणि सुप्रसिद्ध कॉलेज आहे। या कॉलेजचे 2025 चे राऊंड 3 चे कट ऑफ तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत। मायमर मेडिकल कॉलेजचे थर्ड राऊंडचे कट ऑफ तुम्हाला दिसत आहेत। हे कॉलेज पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे आहे आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस मध्ये महाराष्ट्रात ते चौथ्या क्रमांकावर येतं। नाशिकचे वसंतराव पवार हे राऊंड 3 च्या कट ऑफ नुसार 5व्या क्रमांकावर येतं, पण मी सोयी सुविधा, शिक्षण, पेशंट फ्लो यानुसार हे पुढचं मेडिकल कॉलेज 5व्या क्रमांकावर मी टाकलं असतं, परंतु 2025 च्या राऊंड 3 च्या कट ऑफ नुसार वसंतराव पवार मेडिकल कॉलेज महाराष्ट्रात सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस मध्ये 5व्या क्रमांकावर येतं। अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज हे सोलापूरचे कॉलेज 6व्या क्रमांकावर येतं। त्याचे राऊंड 3 चे कट ऑफ 2025 चे तुम्ही बघत आहात। हे सुद्धा एक सुप्रसिद्ध मेडिकल कॉलेज आहे। जळगावचे उल्हास पाटील मेडिकल कॉलेज हे महाराष्ट्रातल्या सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस मध्ये 7व्या क्रमांकावर येतं। ही रँकिंग आपण 2025 च्या सीईटी सेलच्या राऊंड 3 च्या कट ऑफ नुसार दाखवत आहोत। 8व्या क्रमांकावर आहे डॉक्टर विखे पाटील मेडिकल कॉलेज अहिल्यानगरचे। या कॉलेजचे 2025 चे राऊंड 3 चे कट ऑफ तुम्हाला दिसत आहेत। रत्नागिरीचे बीकेएल वालवालकर हे 9व्या क्रमांकावर येतं। कोकणातलं अतिशय सुप्रसिद्ध असं हे कॉलेज आहे। धुळ्याचे एसीपीएम मेडिकल कॉलेज हे राऊंड 3 च्या कट ऑफ नुसार 10व्या क्रमांकावर येतं। महाराष्ट्रातील 2025 च्या राऊंड 3 च्या कट ऑफ नुसार आपण ते 10व्या क्रमांकावर ठेवलेलं आहे। वास्तविक ते एक खूप चांगले कॉलेज आहे। त्याचे 2025 चे राऊंड 3 कट ऑफ तुम्ही बघत आहात। महाराष्ट्रातील सीईटी सेलनी 2025 मध्ये कंडक्ट केलेल्या राऊंड 3 च्या कट ऑफ नुसार महाराष्ट्रातले टॉप 10 सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आपण बघितले। तुम्हाला चांगल्यातलं चांगलं मेडिकल कॉलेज मिळेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी इथे विराम घेतो। धन्यवाद।